ओम नमः शिवाय। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात। यंदा शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे। या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत, त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात दाखवणार आहे। त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। हरतालिकेचे व्रत कोणतीही स्त्री करू शकते। कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात। पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी। पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले। तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचं व्रत करू लागल्या। असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो, यासाठी हे व्रत करतात। तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू। या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्याची पूजा करणं हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। तर या ठिकाणी मी नदीकाठची वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याबरोबर या पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। यामध्ये फळझाडं, फुलझाडं, बेल, आघाडा, दुर्वा यांचा समावेश असावा। इकडे नैवेद्यासाठी कोणत्याही 5 प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता। तसेच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र, पांढरी फुले, त्याचबरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, पिवळी फुले, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल मी घेतले आहे। त्याचबरोबर हळदी कुंकू लागणार आहे आणि इथे पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाणी, पंचामृत, अक्षता, विड्याचं साहित्य, भस्म, चंदन, गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे, गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळ घेतली आहे। पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी। त्याचबरोबर माचीस, अगरबत्ती, कापूर आणि इथे आपण महादेवांबरोबर पार्वतीचीही पूजा करतो त्यामुळे इथे पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घेतले आहे। घंटा आणि 2 समई घेतले आहेत तेलवाती घालून। मला मिळेल तेवढं साहित्य मी हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलेलं आहे, पण ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। शेवटी भाव महत्त्वाचा असतो। तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावे पूजा केली तरीही इच्छित फळ मिळू शकतं। तर हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे। या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता। त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालायचं आहे। यावेळी तुम्ही साजशृंगार पण करू शकता। त्यानंतर आपली घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो। देवासमोर जरी जागा असेल तर तुम्ही तिथे देखील पाट मांडून ही पूजा करू शकता किंवा ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडावा, त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे। ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी, नाही तर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम। या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे। अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का, पण नाही। हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्यालाच जास्त महत्त्व असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजा करायची आहे। हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी। या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा। तर अशा प्रकारे मी वाळूचा महादेव बनवून घेतलेला आहे। या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच या पाटावरती काढणार आहोत। महादेवांपुढे नंदी तर हवाच, तर या ठिकाणी मी नंदी काढलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे। उभ्या आकाराचा वाळूचा ढीग आहे तो नंदी आहे आणि हा आपला गणपती असेल। तसेच पार्वती माता तिच्या सखींसह आपल्याला काढायची आहे, कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखींसोबत केली होती म्हणून तिच्या सखी सुद्धा आपण काढणार आहोत।
तर या ठिकाणी अशा 2 आपण वाळूच्या हरतालिका गौरी बनवलेल्या आहेत। तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता, नसेल तर मग अशा प्रकारे वाळूचे आपल्याला लिंबा एवढे आकाराचे ढीग करून ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करणार आहोत। इथे मी माता पार्वती आणि तिची एक सखी काढलेली आहे, तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता। अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतलेली आहे। तुम्ही कडेने अशी बॉर्डर तयार करून घेऊ शकता। आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढलेली आहे तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा, अशा पद्धतीने आपण शिवलिंग बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपण वाळूचा महादेव तयार केलेला आहे। पार्वती, सखी, त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी पण बनवलेले आहे। या प्रकारे आपला वाळूचा महादेव दिसणार आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षता फुल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता। त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेश पूजन करतो, तर त्यासाठी एका ताम्हणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत। त्यानंतर 3 पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण स्नान घालणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, गणपतीला प्रिय असणारे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत, पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही। त्यामुळे एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्नान घालायचं आहे। शुद्धोदक स्नानम समर्पयामी। महादेवांवरती त्याबरोबर गणपती, नंदी आणि पार्वती मातेवरही असंच फुलाने पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर पंचामृतामध्येही असंच फूल बुडवून आपल्याला पंचामृत स्नानम समर्पयामी। त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडवून शुद्धोदक स्नानम समर्पयामी। त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत। इकडे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि पार्वती मातेलाही तिच्या सखीलाही हळदी कुंकू वाहायचं आहे। सर्वांना अक्षता वाहायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत। पांढरी फुले घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायची आहेत। त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतली होती ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वती माता आणि तिच्या सखीला घालायची आहे। तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल ते अर्पण करू शकता। इथे मी धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल घेतलेलं आहे। तसेच बेलपत्रही या पूजेमध्ये महत्त्वाचं आहे। महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे, तर बेलपत्र आपल्याला पालथं वाहायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। त्यानंतर या पूजेसमोर आपल्याला 2 विडे ठेवायचे असतात, एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा। तर इथे आपण एकावरती एक अशी 2 पाने ठेवायची आहे आणि त्यावर जे विड्याचं साहित्य घेतलं होतं ते ठेवून घ्यायचं आहे। इथे मी खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं साहित्य घेतलेलं आहे। त्या विड्यावरती पण आपण हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहायची आहेत। त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वाण अर्पण करू। यामध्ये ओटीचं साहित्य सुद्धा आहे, त्याबरोबर बांगड्या, टिकली, आरसा, हळदी कुंकू, काळे मणी असं सर्व साहित्य आपल्याला बाजारामध्ये पुडी मिळते, ती पण तुम्ही वाहू शकता। त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या या पत्री। या पत्री आपण शिवपिंडीवर म्हणजे महादेवावरती ठेवणार आहोत। या पत्री पिंडीवरती ठेवायच्या असतात। ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री पिंडीवरती पालथ्या ठेवायच्या असतात। इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पिंड नीट दिसणार नाही, त्यामुळे मी थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत, पण त्या पत्रींचा स्पर्श महादेवाच्या पिंडीला झालेला आहे। पण तुम्ही त्या सर्व पत्री महादेवाच्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत। महादेवाची पिंड नाही दिसली तरीही चालेल। या पत्रींमध्ये काही फळझाडं, फुलझाडं, दुर्वा, आघाडा, बेल याचा समावेश असावा। त्यानंतर आपल्याला धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। या ठिकाणी मी नैवेद्यामध्ये काही फळं आणि पंचामृत घेतलेलं आहे, तर याचा नैवेद्य मी दाखवणार आहे। 3 वेळा पाणी फिरवायचं आहे।
नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे। स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे। पूजा झाल्यावरती हरतालिकेची कहाणी वाचायची आहे, महादेवांची आरती करायची आहे। हरतालिकेची पूजा करताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजा कशी करावी हे दाखवलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।